आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा। आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा। पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा। आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा। पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा। आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा। आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा। आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा। पाव्यातला सूर जैसा ओठांतुनी ओघळावा। आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा। झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा। हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा। आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा। शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो। आजच्या तासिकेला सुरुवातीलाच हे गाणं तुम्हाला ऐकवण्याचा एकच उद्देश, तो म्हणजे इयत्ता 12वी साठी आपण यापुढील जो पाठ बघणार आहोत तो पाठ क्रमांक 3 आयुष्य आनंदाचा उत्सव हा आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला दिलेला आहे आणि या पाठाचा अभ्यास आपण आजच्या तासिकेला करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, हा आयुष्य आनंदाचा उत्सव हा जो पाठ आहे तो आपल्याला एक प्रकारची वेगळी अशी प्रेरणा देऊन जाणार आहे। आयुष्याचा खरा आनंद कशात दडलेला आहे हे एक गुपित आपल्याला यामधून याचं उत्तर मिळणार आहे आणि म्हणूनच या तासिकेला आपण आयुष्य आनंदाचा उत्सव हा जो पाठ बघणार आहोत तर या पाठाच्या लेखकांचा सुरुवातीला परिचय करून घेणं हे आपल्याला गरजेचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आयुष्य आनंदाचा उत्सव का आहे याचं छान असं उत्तर दिलेला पाठ आहे शिवराज गोरले या मराठी साहित्यातील प्रसिद्ध अशा लेखकांनी लिहिलेला। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रसिद्ध लेखकाचा परिचय आपण सुरुवातीला आजच्या तासिकेला करून घेऊया। तर या पाठाचे लेखक आहेत शिवराज गोरले आणि शिवराज गोरले यांचा सर्वप्रथम जर परिचय आपण करून घ्यायचं झालं तर हे मराठी साहित्यातील अतिशय सुप्रसिद्ध असे लेखक आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, हे सुप्रसिद्ध लेखक का आहेत, यांनी कोणकोणत्या प्रकारचं लेखन केलेलं आहे याचा परिचय सुद्धा आपण करून घेणं गरजेचं आहे। तर सुरुवातीला आपण एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घेऊया, ते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, शिवराज गोरले यांनी विविध माध्यमांमधून विपुल अशा प्रकारचं लेखन हे मराठी साहित्यामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं। तर विपुल असं लेखन यांनी कोणकोणत्या साहित्य प्रकारांमध्ये केलं तर शिवराज गोरले यांनी नाटक, चित्रपट, कथा, कादंबरी, व्यक्तिरेखा, दूरदर्शन मालिका, ललित लेख, वृत्तपत्रीय स्तंभ आणि याशिवाय इतरही अनेक प्रकारच्या साहित्य प्रकारांमध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे आणि हे लेखन त्यांचं विपुल प्रमाणात लेखन केलेलं आहे त्यांनी आणि हे त्यांचं लेखन अतिशय प्रसिद्ध आहे मराठी साहित्यामध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, या लेखकांचा सुरुवातीला परिचय करून घेताना आपण ह्या सर्व गोष्टी सर्वात महत्त्वाचं लक्षात घेणं हे अतिशय गरजेचं आहे, ते म्हणजे शिवराज गोरले यांनी विपुल साहित्य लेखन मराठी साहित्यामध्ये केलेलं आहे आणि ते कोणकोणतं तर नाटक, चित्रपट, कथा, कादंबरी, व्यक्तिरेखा, दूरदर्शन मालिका, ललित लेख, वृत्तपत्रीय स्तंभ आणि याशिवाय इतरही अनेक प्रकारच्या साहित्य प्रकारांमध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे, जे अतिशय प्रसिद्ध आहे मराठी साहित्यामध्ये। याशिवाय या लेखकांचा दुसरा परिचय जर आपण करून घ्यायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे लेखक आहेत शिवराज गोरले
यांनी पटकथा आणि संवाद लेखन सुद्धा केलेलं आहे. मग आता पटकथा आणि संवाद लेखन यांनी केलेलं आहे, तर हे पटकथा आणि संवाद लेखन यांनी कोणकोणत्या साहित्य प्रकारांसाठी केलं, तर यांनी लोकप्रिय चित्रपटांसाठी आणि गाजलेल्या नाटकांसाठी पटकथा आणि संवाद लेखनही केलेलं आपल्याला दिसून येतं. तर लोकप्रिय चित्रपट आणि गाजलेली नाटकं यांसाठी यांनी पटकथा आणि संवाद लेखन केलेलं आहेच, परंतु फक्त हे केलेलं नाही, तर हे पटकथा आणि संवाद लेखन हे त्यांचं अतिशय प्रसिद्ध आहे. आणि त्यांनी ज्या चित्रपटांसाठी, ज्या गाजलेल्या नाटकांसाठी पटकथा आणि संवाद लेखन केलं, ती नाटकं आणि चित्रपट सुद्धा अतिशय प्रसिद्ध झालेली आहेत, गाजलेली आहेत. तर उदाहरणादाखल आपण दोन चित्रपट आणि नाटकांचा या ठिकाणी परिचय करून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, जी लोकप्रिय चित्रपटांसाठी त्यांनी पटकथा आणि संवाद लेखन केलं, त्यामध्ये थरथराट आणि चिमणी पाखरं याशिवाय इतरही अनेक चित्रपट प्रसिद्ध आहेत, ज्याचं त्यांनी पटकथा लेखन केलेलं आपल्याला दिसून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अतिशय गाजलेला असा हा चिमणी पाखरं हा चित्रपट, या चित्रपटाचं सुद्धा त्यांनी संवाद लेखनही केलं आणि पटकथा लेखनही केलेलं आहे. आणि याशिवाय नाटकांचं, कोणत्या नाटकांचं त्यांनी संवाद लेखन केलं, तर कुर्यात सदा टिंगलम आणि गोलमाल, कुर्यात सदा टिंगलम आणि गोलमाल या चित्रपटांचं सुद्धा, या नाटकांचं सुद्धा त्यांनी पटकथा आणि संवाद लेखन केलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही दोनही नाटकं मराठी साहित्य विश्वामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात गाजलेली आहेत. आणि याशिवाय इतरही अनेक नाटकांचं त्यांनी संवाद लेखन आणि पटकथा लेखन केलेलं आहे. आणि त्यामुळे हा सुद्धा परिचय तुम्ही त्यांचा लक्षात घेणं हे अतिशय या ठिकाणी मला गरजेचं वाटतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हा या शिवराज गोरले या लेखकांचा थोडक्यात परिचय झाला. याशिवाय यांनी अजून कोणत्या साहित्य प्रकारामध्ये लेखन केलेलं आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, ही अतिशय महत्वाची बाब तुमच्यासाठी आहे की आपण आता हा जो पाठ बघणार आहोत, आयुष्य आनंदाचा उत्सव, हा आपल्याला एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा देऊन जाणारच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, शिवराज गोरले यांचं प्रेरक साहित्य हे मराठी साहित्य विश्वामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. मग त्यांनी फक्त हा पाठच लिहिलेला नाहीये, तर याशिवाय प्रेरक साहित्यामध्ये अनेक अशी पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. तर उदाहरणादाखल मी काही पुस्तकांची नावं या ठिकाणी लिहिलेली आहेत. मजेत जगावं कसं, माणसं जोडावी कशी, यशस्वी व्हावं कसं, याशिवाय इतरही अनेक प्रकारचे प्रेरक साहित्य त्यांनी मराठी साहित्य विश्वामध्ये लिहिलेलं आहे आणि ते प्रसिद्ध सुद्धा झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा त्यांचा या ठिकाणी परिचय झाला. आणि याशिवाय प्रेरक साहित्य त्यांनी लिहिलंच, कथा, कादंबरी, नाटक, चित्रपट यासाठी सुद्धा त्यांनी लेखन केलंच. आणि याशिवाय महत्वाचं म्हणजे एक विनोदी पुस्तक सुद्धा त्यांचं अतिशय मोठ्या प्रमाणावर गाजलेलं आहे, ते म्हणजे नग आणि नमुने. तर नग आणि नमुने हे विनोदी पुस्तक त्यांचं गाजलेलं आहे आणि याला सुद्धा पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा एक परिचय त्यांचा थोडक्यात या ठिकाणी झाला. आणि यांनी असं हे विपुल साहित्य लेखन केलेलं आहे. आणि हे विपुल साहित्य लेखन जे त्यांनी केलं, त्या साहित्य लेखनाला विविध पुरस्कार सुद्धा त्यांना या ठिकाणी प्राप्त झालेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा थोडक्यात परिचय आपण या ठिकाणी त्यांचा बघितला. तर यामध्ये त्यांचं मजेत जगावं कसं हे जे प्रेरक पुस्तक या ठिकाणी मी लिहिलेलं आहे, तर मजेत जगावं कसं या त्यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचा पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे. महाराष्ट्र तत्वज्ञान पुरस्कार प्राप्त असं हे त्यांचं प्रेरक पुस्तक आहे. आणि याशिवाय विद्यार्थी मित्रांनो, आपण ही पुस्तकं बघितली, मजेत जगावं कसं, माणसं जोडावी कशी, यशस्वी व्हावं कसं, आणि याशिवाय तुम्ही बदलू शकता हेही पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. आणि यामध्ये याशिवाय त्यांना यांच्या या विनोदी पुस्तकाला नग आणि नमुने या पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. म्हणजे राज्य शासनाच्या पुरस्काराने सन्मानित केलं गेलेलं हे पुस्तक, त्यांचं विनोदी पुस्तक मराठी साहित्य विश्वामध्ये प्रसिद्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीला बघितलं की विपुल साहित्य लेखन यांनी केलेलं आहे. तर यांनी काही कादंबऱ्या सुद्धा या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. तर या कादंबऱ्यांची काही उदाहरणं या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर आपल्या
लेखकांचा परिचय या सदरामध्ये आपल्याला दिलेला आहे त्यांच्या काही प्रसिद्ध कादंबऱ्यांची नावं, जी सर्वस्व, शोधार्थ आणि एका कल्पनेची आत्मकथा या त्यांच्या ज्या कादंबऱ्या आहेत त्या काही कादंबऱ्या त्यांच्या मराठी साहित्य विश्वामध्ये अतिशय प्रसिद्ध आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, या शिवराज गोरले या लेखकांचा हा थोडक्यात असा परिचय या ठिकाणी जरी तुम्हाला संपूर्ण फळ्यावर लिहिलेलं दिसत असलं तरी अतिशय सोप्या पद्धतीनं हा परिचय या ठिकाणी तुम्हाला करून देण्यात आलेला आहे। तर हा अतिशय छोटा असा परिचय तुम्ही व्यवस्थितरित्या लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हा पाठ बघणार आहोत। हा पाठ बघत असताना आपण सुरुवातीला या पाठामध्ये आपल्याला नेमकं काय दिलेलं आहे हे सुद्धा आपण या प्रस्तावनेमध्ये काय दिलेलं आहे हे बघणं या ठिकाणी गरजेचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे जे पुस्तक बघितलं मजेत जगावं कसं, ज्याला पुरस्कारही प्राप्त झालेला आहे, तर मजेत जगावं कसं याच त्यांच्या पुस्तकातून हा पाठ या ठिकाणी घेतलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, लेखक या ठिकाणी म्हणतात की प्रत्येकाला आनंद हवा असतो, प्रत्येकाला आनंद हवा असतो, परंतु बऱ्याचदा आनंद म्हणजे काय आणि तो कसा मिळवावा हेच आपल्याला उमगत नाही। खरे तर आनंद बाहेर नसून आपल्याच अंतरंगात आहे, पण त्यासाठी आनंदाचं भान जागं असावं लागतं आणि हेच आपण या पाठामधून बघणार आहोत। या पाठामध्ये हाच विचार हलक्या फुलक्या शैलीमध्ये उलगडलेला आपल्याला दिसून येणार आहे। आनंद नेमका कशात असतो, तो कसा अनुभवायचा असतो, छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद कसा भरून राहिलेला असतो, आनंद आणि आनंदी राहण्याची सवय कशी लावून घ्यावी यासंबंधी विविध उदाहरणांमधून या पाठामध्ये विवेचन केलेलं आपल्याला दिसून येणार आहे। तर हे जे विवेचन केलेलं आहे ते आनंदी राहण्यासाठी आपल्याला मोलाचं मार्गदर्शन करणार आहे। निसर्गाची सोबत, संगीताची साथ आणि पुस्तकांचा सहवास आनंदी राहण्यासाठी कसं उपयुक्त ठरतात यासंबंधीच्या पाठातील विवेचनामुळे आपणास जीवनात आनंदी राहण्याचा राजमार्ग या ठिकाणी गवसणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, निसर्गाची सोबत, संगीताची साथ आणि पुस्तकांचा सहवास हा आनंदी राहण्यासाठी कसा उपयुक्त आहे हे आपल्याला थोडक्यात या पाठातून उलगडणार आहे आणि हेच आपण या पाठामध्ये बघायचं आहे की खरोखर आपलं आयुष्य हे आनंदाचा उत्सव कशा प्रकारचा आहे। आपण दुःख करत न राहता आपण आयुष्यामध्ये आनंदी जास्तीत जास्त कशा प्रकारे राहिलं पाहिजे, दुःखी न राहता सुख कशात आहे हे आपण बघितलं पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, प्रशांत दामले हे प्रसिद्ध अभिनेते सुद्धा आपल्याला सांगतात की मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, हे आपण त्यांच्या या गाण्यामध्ये सुद्धा ऐकलेलंच असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण मराठी साहित्याचा ज्यावेळी अभ्यास केलेला आहे त्यामध्ये बालकवी हे प्रसिद्ध कवी जे होऊन गेलेत ते प्रसिद्ध कवी सुद्धा आपल्याला सांगून गेलेले आहेत की त्यांची एक प्रसिद्ध अशी कविताच आहे जी आपण लहानपणापासून अभ्यासत असतो। तर या कवितेमध्ये त्यांनी दिलेलं आहे, आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे, वरती खाली मोद भरे वायू संगे मोद फिरे, नभात भरला दिशांत फिरला जगात उरला, मोद विहरतो चोहीकडे, सूर्य किरण सोनेरी हे कौमुदी ही हसते आहे, खुलली संध्या प्रेमाने आनंदे गाते गाणे, मेघ रंगले चित्त दंगले गान स्फुरले, मेघ रंगले चित्त दंगले गान स्फुरले, इकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे। बालकवींची ही अतिशय प्रसिद्ध कविता ज्यामध्ये त्यांनी आनंदाचं वर्णन केलेलं आहे आणि आनंद हा प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसून येतो हे सुद्धा त्यांनी या कवितेद्वारे आपल्याला सांगितलं आहे। आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, या पाठातूनही आपण हीच शिकवण या ठिकाणी घेणार आहोत की आयुष्य म्हणजे एक प्रकारचा आनंदाचा उत्सव आहे, म्हणून दुःख करत न राहताना आपण प्रत्येकाने, प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक माणसाने आनंदी राहणं हे शिकलं पाहिजे। तर आपण आता या पाठाकडे वळूया। लेखकांचा परिचय हा तुम्हाला या ठिकाणी झालेलाच आहे आणि थोडक्यात प्रस्तावनेद्वारे आपल्याला हेही उलगडलं आहे की आपण या पाठामध्ये काय बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठाला या ठिकाणी सुरुवात करूया
आपण सुरुवातीला या पाठातील 2 ते 3 उतारे या तासिकेमध्ये बघणार आहोत, कारण हा पाठ इतर पाठांच्या मानाने थोडा मोठा आहे, सविस्तर आहे. त्यामुळे आपण सुरुवातीचे 2-3 उतारे या तासिकेमध्ये बघूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, लेखक म्हणतात, आनंद सगळ्यांनाच हवा असतो, पण आपला आनंद नेमका कशात आहे हे अनेकांना कळत नसतं. आनंद म्हणजे नेमकं काय हेही उलगडलेलं नसतं. कुठे असतो हा आनंद, कुठे नसतो हा आनंद. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे. ही फक्त कवी कल्पनाच नव्हे, तेच सत्य आहे, किंबहुना शाश्वत सत्य आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, या पहिल्याच उतार्यात आपल्याला आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे या बालकवींच्या कवितेचा उल्लेख सुद्धा शिवराज गोरले यांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि या ठिकाणी त्यांनी आपल्याला हेच सांगितलं आहे की ही फक्त एका कवीने केलेली कल्पनाच नाही. बालकवींनी ज्याप्रमाणे एक कल्पना केली, तर ही फक्त त्या कवींनी केलेली कवी कल्पनाच नाही, तर हे एक प्रकारचं शाश्वत सत्य आहे की आनंद हा इकडे तिकडे चोहीकडे सगळ्या दाही दिशांना आनंद हा भरलेला असतो. फक्त तो आपल्याला शोधता आला पाहिजे. आणि या उतारामध्ये लेखक आपल्याला हेच सांगतात की आनंद हा प्रत्येकालाच हवासा वाटतो. आनंद कोणाला नको असतो? आनंद हा प्रत्येकालाच हवासा असतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो, काय होतं की आपला आनंद हा नेमका कशात आहे हेच माणसाला ओळखता येत नाही. अनेकांना हेच कळत नसतं की आपला स्वतःचा आनंद हा नेमका कशात आहे. आपल्या जवळ हा आनंद असतो, परंतु आपण हा आनंद इतर ठिकाणी इतरत्र शोधत बसतो. आनंद म्हणजे नेमकं काय हे सुद्धा आपल्याला उलगडलेलंच नसतं. हा आनंद म्हणजे नेमका काय आहे, आनंद ही संकल्पना काय आहे, आनंदाची व्याख्या काय आहे, खरा आनंद कशात आहे हेच आपल्याला जर उलगडलेलं नसेल, तर आपल्याला आपल्या जवळ आनंद असूनही तो अनुभवता येऊ शकत नाही. आणि म्हणूनच आनंद म्हणजे नेमकं काय हेच आपल्याला उलगडलेलं नसतं, असं लेखक या ठिकाणी म्हणतात. कुठे असतो हा आनंद, कुठे नसतो हा आनंद. आपण विचार करतो त्यावेळी आपल्याला असं वाटतं की हा आनंद नेमका कशात आहे, आनंद कुठे आहे, आपल्याला आनंद का प्राप्त होत नाही, आपल्याला सुख का प्राप्त होत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हेच उलगडलेलं नसतं की आनंद नेमका कशात आहे, आनंद नेमका कशात नाही, कुठे असतो हा आनंद, कुठे नसतो हा आनंद, हेच आपल्याला या ठिकाणी उलगडत नाही. परंतु विद्यार्थी मित्रांनो, मग याच उतार्यातून आपल्याला लेखक सांगतात की आनंद हा कोणत्याही एका ठिकाणी दडलेला नसून आनंद हा आपल्या चहू बाजूंना दडलेला आहे. आणि या ठिकाणीच ते उदाहरणादाखल आपल्याला बालकवींच्या कवितेचं उदाहरण देतात की आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे. आणि ही फक्त कवी कल्पनाच नाही, तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी शिवराज गोरले आपल्याला सांगतात की हे एक प्रकारचं सत्य आहे. आणि किंबहुना हे फक्त एक प्रकारचं सत्य नाही, तर हे शाश्वत सत्य या ठिकाणी आहे. विद्यार्थी मित्रांनो, शाश्वत सत्य आहे म्हणजे काय की जे कधीही बदलू शकत नाही असं सत्य आहे, ज्याचा नाश कधीही होऊ शकत नाही अशा प्रकारचं, टिकाऊ अशा प्रकारचं, कायम अशा प्रकारचं, अनंत अशा प्रकारचं हे सत्य आहे. शाश्वत सत्य याचा अर्थ असा होतो की ज्याचा कधीही नाश होऊ शकत नाही, ज्याला आपण म्हणतो, हिंदीमध्ये आपण त्याचा जर अर्थ बघायला गेलं तर सदैव विद्यमान रहने वाला असं आपण ज्याला म्हणतो, किंवा कधीही न बदलणारा सनातन अशा प्रकारचं शाश्वत हे सत्य आहे. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, या उतारामध्ये एकच गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की आनंद हा कोणत्याही एका ठिकाणी दडलेला नसून आनंद हा चहू बाजूंना, दाही दिशांना दडलेला आहे. आणि ही कवी कल्पनाच नसून हे एक प्रकारचं शाश्वत सत्य आहे, जे कधीही नाश पावणार नाही, जे कायमस्वरूपी एकच सत्य तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे की आनंद हा आपल्या प्रत्येक बाजूला, आयुष्यात जीवन जगत असताना प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्या जवळ आनंद असतो, फक्त तो आपण अनुभवणं या ठिकाणी शिकलं पाहिजे. हेच आपल्याला लेखक या उतार्यातून थोडक्यात सांगू इच्छितात. तर विद्यार्थी मित्रांनो, लेखक पुढे म्हणतात की आनंदाची गंमत अशी आहे की तुम्ही शोधू लागलात की तो दडून बसतो, पकडू गेलात की हातातून निसटतो. आनंदासाठी जितका आटापिटा कराल तितका तो हुलकावण्यात येतो, जितका सहजपणे घ्याल तितका आनंद सहज प्राप्त होतो. आनंद असतोच, तो अनुभवता मात्र यावा लागतो.
हेच आता आपण जे बघितलं तेच लेखक पुढे सांगू इच्छितात की विद्यार्थी मित्रांनो, आनंदाची एक प्रकारची गंमत आहे असं लेखक म्हणतात. मग ही गंमत कशा प्रकारची आहे? तर आनंदाची गंमत अशी आहे की आपण ज्यावेळी आनंदाला शोधू लागतात, तुम्ही शोधू लागलात की तो दडून बसतो. आपण आनंदाला शोधायला गेलं की तो दडून बसतो, कुठेतरी लपून बसतो. आपण त्याला पकडायला गेलं, पकडू गेलात की तो हातातून निसटतो. आपल्या जवळ आनंद आलेला असतो, आपण त्या आनंदाला पकडायला लागतो, परंतु तो आपल्या हातातून निसटून जातो. एक प्रकारच्या वेगळ्या कल्पना या ठिकाणी लेखकाने केलेल्या आहेत. आनंदासाठी जितका आटापिटा कराल तितका तो आपल्याला हुलकावण्यात येतो. आपल्याला ज्यावेळी वाटतं की आपल्याकडे फक्त दुःखच आहे, सुख आपल्याला मिळत नाहीये, आनंद आपल्याजवळ येत नाहीये, मग तो आनंद मिळवण्यासाठी, आनंद प्राप्त करून घेण्यासाठी आपण खूप आटापिटा करतो, जीवाचा आकांत करून आपण आनंद प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करत असतो. परंतु हा आनंद हा आपल्या जवळच असतो आणि आनंदासाठी आपण जितका आटापिटा कराल तितका तो आपल्याला काय करतो? हुलकावण्यात येत असतो. हुलकावण्यात येत असतो म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, ज्याला इंग्रजीमध्ये आपण थोडक्यात डॉजिंग असं म्हणतो. डॉजिंग करणे, हुलकावण्यात येणे म्हणजे काय की च्यापासून पळून जाणे, हुलकावणी देणे. याचा अर्थ काय होतो? च्यापासून पळून जाणे किंवा तोंड न देणे किंवा काही टाळण्यासाठी चटकन त्यापासून बाजूला होणं. काही गोष्टी टाळण्यासाठी आपण चटकन त्यापासून बाजूला होऊन जातो. मग विद्यार्थी मित्रांनो, याच प्रकारचं आनंदाचं सुद्धा आहे की आपण हा आनंद प्राप्त करून घेण्यासाठी जितका जास्त आटापिटा कराल तितका हा आनंद काय करतो? तर आपल्याला एक प्रकारची हुलकावणी देत असतो, डॉजिंग करत असतो. म्हणजेच तो आपल्यापासून मुद्दामहून त्यावेळी दूर पळत असतो. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, यापुढे लेखक आपल्याला सांगतात की जितका सहजपणे आपण त्याला घ्याल तितका तो सहज प्राप्त होतो. आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचा आकांत न करता, आटापिटा न करता सहजपणे आनंद स्वीकारायला शिकलं पाहिजे. आणि ज्यावेळी आपण सहजपणे हा आनंद स्वीकारायला शिकू त्यावेळी तो सहजरित्या आपल्याला प्राप्त सुद्धा होत जाईल. आणि म्हणूनच जितका सहजपणे आपण त्याला घेऊ तितका आनंद सहज आपल्याला प्राप्त होईल. आनंद असतोच. आपण म्हणतो की आपल्या आयुष्यात दुःखच आहे, परंतु विद्यार्थी मित्रांनो, आनंद आपल्या जवळच असतो. आनंद असतोच, फक्त काय तर तो मात्र आपल्याला अनुभवता आला पाहिजे असं शिवराज गोरले या उतारातून आपल्याला सांगू इच्छितात. लेखक पुढे म्हणतात, आनंदाच्या बाबतीत कळसा काखेत असूनही आपण गावाला वळसा घालीत असतो. आनंद आपण बाहेर शोधत असतो आणि तो मात्र आत असतो. आनंद आपल्या मनातच असतो. आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगातच असतो. हे खरं आहे की आनंद सर्वत्र असतो, पण अंतरंगात आनंद असेल तरच तो अनुभवता येतो. आनंदाचं नातं जुळतं ते फक्त आनंदाशी. आनंदाला आकर्षित करतो तो फक्त आनंदच. आनंदाला प्रसवतो तोही आनंदच. किती छान विचार या ठिकाणी लेखकाने मांडलेले आहेत, जे नक्कीच आपल्याला प्रेरणा देणार आहेत. लेखक म्हणतात, आनंदाच्या बाबतीत कळसा काखेत असूनही आपण गावाला वळसा घालीत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्याला माहितीच आहे की ही एक म्हण आहे मराठी साहित्यामध्ये. मराठीमध्ये एक प्रकारची म्हण आहे की काखेत कळसा गावाला वळसा. आणि त्याच प्रकारचं वाक्य या ठिकाणी लेखकाने वापरलेलं आहे. आनंदाच्या बाबतीत कळसा काखेत असूनही आपण गावाला वळसा घालीत असतो. तर काखेत कळसा गावाला वळसा म्हणजे काय? तर आपण काय करतो? आपल्या जवळच असणाऱ्या वस्तूचा इतरत्र सर्वत्र शोध घेत असतो. आणि म्हणूनच काखेत कळसा गावाला वळसा म्हणजे आपल्या जवळ असणाऱ्या वस्तूचा शोध इतरत्र सर्वत्र घेत राहणे. आणि म्हणूनच आनंद हा सुद्धा आपल्या जवळच आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, त्याचा शोध इतरत्र घेत राहण्यात काहीही उपयोग नाही. म्हणजे आपला तो वेळ त्या ठिकाणी व्यर्थ जाणार आहे. म्हणून आपला खरा आनंद हा आपल्या जवळच आहे. आनंद आपण बाहेर शोधतो, तो मात्र कुठं असतो? तर तो आपल्या आतच असतो, आपल्या अंतर्मनात असतो. आनंद आपल्या मनातच असतो. आनंदाचा झऱ्याचा उगम हा आपल्या कुठं असतो? अंतरंगातच असतो. म्हणजे आनंदाचा जो उगम या ठिकाणी होतो तो आपल्या अंतरंगामध्येच होतो, आपल्या अंतर्मनातच होत असतो. आणि आनंद हा आपल्या जवळच असतो. म्हणून काखेत कळसा गावाला वळसा याप्रमाणे आनंदाला इतरत्र शोधत बसत राहण्यात काहीही उपयोग नाही. हे खरं आहे की आनंद सर्वत्र असतो,
लेखक या ठिकाणी म्हणतात की हे शाश्वत सत्य आहेच. आपण या ठिकाणी बघितलं की आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे आनंद सर्वत्र आहे, हे शाश्वत सत्य आहेच. परंतु जरी आपल्या चोहीकडे आनंद असेल तरी विद्यार्थी मित्रांनो, खरा आनंद आपल्याला त्याच वेळी प्राप्त होऊ शकेल ज्यावेळी हा आनंद आपल्या अंतरंगात असेल, आपल्या अंतर्मनात असेल. आपल्या अंतरंगात जर हा आनंद असेल तरच तो आपल्याला खरा आनंद या ठिकाणी अनुभवता येणार आहे. आणि म्हणूनच आपल्या अंतरंगात सुरुवातीला आनंद असणं हे महत्वाचं आहे. आनंदाचं नातं कोणाशी जुळतं? आनंदाचं नातं दुःखाशी जुळतं का? तर नाही. आनंद आणि दुःख हे दोन्ही प्रकारचे, हे एक प्रकारचे शत्रूच आहे. परंतु आनंदाचं नातं कोणाशी जुळतं? तर आनंदाचं नातं फक्त आनंदाशीच जुळतं. आनंदाला आकर्षित कोण करू शकतं? तर आनंदाला आकर्षित करतो तोही फक्त एक प्रकारचा आनंदच आकर्षित करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आकर्षित करणे म्हणजे काय? तर आकर्षित करणे म्हणजे वेधून घेणे किंवा ओढून घेणे. एखाद्याला आपल्याकडे आकर्षित करून घेणे म्हणजे वेधून घेणे किंवा त्याचं लक्ष आपल्याकडे वेधून घेणे, ओढून घेणे. तर त्याच प्रकारे लेखक या ठिकाणी म्हणतात की आनंदाला आकर्षित कोण करू शकतं? तर आनंदाला आकर्षितही आनंदच करू शकतो. आनंदाचं नातं कोणाशी जुळतं? तेही फक्त आनंदाशीच जुळतं. त्याच प्रकारे आनंदाला प्रसवतो तोही आनंदच. प्रसवतो म्हणजे उत्पन्न करतो किंवा निर्माण करतो. तर विद्यार्थ्यांनो, एक आनंद निर्माण कोण करू शकतो? तर आनंदाचं निर्माण, आनंदाला प्रसवू शकतो कोण? तर एक प्रकारचा आनंदच आनंदाला प्रसवू शकतो. आणि या सर्वांचं उत्तर तुम्हाला कुठं मिळणार आहे? तर ते आपल्या अंतरंगात. म्हणजे आनंद आपल्या सर्वत्र जरी असला तरी सर्वप्रथम हा आनंद आपल्या अंतरंगात, अंतर्मनात असणं हे अतिशय आवश्यक आहे, असं लेखक आपल्याला या ठिकाणी सांगतात. पुढे लेखक म्हणतात, आनंदाचं भान जागृत ठेवणं हेच आनंदाचं रहस्य आहे. असंख्य अगणित पातळ्यांवर आनंद अनुभवता येतो. आपल्या आयुष्यासोबत ज्याचं अस्तित्व असतं तो म्हणजे अस्तित्वाचा आनंद. आपलं अस्तित्व आपण नेहमीच गृहीत धरून चालतो आणि अस्तित्वाच्या आनंदाला मुकतो. आपल्या अस्तित्वाची साक्ष देत असतो तो आपला श्वास. आपल्या श्वासाचंही आपल्याला भान नसतं. खरं तर श्वास हा शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू असतो. हा सेतू आपण जाणीवपूर्वक वापरत नाही. पोटातून खोलवर श्वास घेणं केवळ आरोग्यासाठी चांगलं असतं असं नव्हे, तर त्यामुळे मनही शांत होतं. मुख्य म्हणजे श्वासाचं बोट धरून मनापर्यंत पोहोचता येतं, मनाशी नातं जोडता येतं. विद्यार्थी मित्रांनो, छान असा विचार या उतार्यातून लेखक आपल्याला मांडताना दिसत आहेत. लेखक म्हणतात, आनंदाचं भान जागृत कोण करतं? आनंदाचं भान जागृत कोण ठेवू शकतं? तर आनंदाचं भान आनंदच जागृत ठेवू शकतो आणि हेच सर्वात मोठं रहस्य आहे. आनंदाचं भान जागृत ठेवणं हे आनंदाचं रहस्य आहे. असंख्य अगणित पातळ्यांवर आपल्याला आनंद अनुभवता येतो. आनंद एकाच ठिकाणी नाही, इतरत्र सर्व ठिकाणी आपल्याला अनुभवता येऊ शकतो आणि तो असंख्य अगणित अशा पातळ्यांवर आपल्याला अनुभवता येतो. आपल्या आयुष्याचं खरं तर जे अस्तित्व आहे, आपल्या आयुष्यासोबत ज्याचं अस्तित्व असतं आणि तो अस्तित्व म्हणजेच एक प्रकारचा आनंद आहे. आपलं अस्तित्व आपण नेहमीच काय करतो? गृहीत धरून चालतो आणि अस्तित्वाच्या आनंदाला आपण काय करतो? तर मुकतो. एक प्रकारे या आनंदाला आपण मुकतो म्हणजे आपण हा आनंद या ठिकाणी गमावून बसतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं अस्तित्व आपण नेहमीच गृहीत धरायला नको. आपण हे गृहीत धरून चालतो आणि म्हणूनच आपण खरा आनंद गमावून टाकतो. या आनंदाला आपण मुकत असतो. आपल्या अस्तित्वाची साक्ष आपल्याला कोण देत असतं? आपल्याला ज्यावेळी कृतीपत्रिका सोडवायची असेल त्यावेळी आपल्याला अशा प्रकारचे प्रश्नही येऊ शकतात की आपल्या अस्तित्वाची साक्ष कोण देतं? तर आपल्या अस्तित्वाची साक्ष आपल्याला देत असतो तो म्हणजे आपला श्वास. आपला श्वास जो आहे तो आपल्या खऱ्या अस्तित्वाची आपल्याला साक्ष देत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या श्वासाचं सुद्धा आपल्याला काय असायला हवं? भान असायला हवं. परंतु खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर आपल्या श्वासाचं सुद्धा आपल्याला भान नसतंच. खरं तर श्वास हा शरीर आणि मन यांना जोडणारा एक प्रकारचा सेतू आहे. श्वास हा कशाचा सेतू आहे? कशाला जोडणारा सेतू आहे? तर आपलं शरीर आणि मन यांना जोडणारा, आपलं संपूर्ण शरीर आणि आपल्या अंतरंगात असणारं आपलं मन, आपलं अंतर्मन, शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू म्हणजे आपला श्वास. हा सुद्धा प्रश्न तुम्हाला आपल्या कृतीपत्रिकेमध्ये येऊ शकतो.
तर म्हणून श्वास हा शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू आहे. हा सेतू आपण जाणीवपूर्वक कधीही वापरत नाहीच. पोटातून खोलवर श्वास घेणं केवळ आरोग्यासाठी चांगलं असतं असं नव्हे. आपला एक गैरसमज असतो की श्वास घेणं, पोटातून खोलवर श्वास घेणं हे फक्त आपल्या आरोग्यासाठीच अत्यावश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, असं नाही. असं लेखक या ठिकाणी आपल्याला सांगतात की फक्त पोटातून खोलवर श्वास घेणं फक्त आरोग्यासाठी चांगलं आहे, परंतु फक्त आरोग्यासाठीच चांगलं आहे असं नव्हे. तर त्यामुळे खरं तर आपलं मन सुद्धा शांत होत असतं. मन शांत व्हायला खरं तर या श्वासामुळे आपल्याला मदत होत असते. कारण श्वास हा काय आहे, शरीर आणि मन यांना जोडणारा एक प्रकारचा दुवा आहे, एक प्रकारचा सेतू आहे, एक प्रकारचा पूल आहे, ब्रिज आहे. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, आपलं शरीर आणि मन यांना जोडणारा हा जो श्वास आहे, हा श्वास आपण मनापासून घेतला पाहिजे. कारण त्यामुळे आपलं मन सुद्धा शांत होण्यास मदत होते. मुख्य म्हणजे श्वासाचं बोट धरून मनापर्यंत पोहोचता येतं, मनाशी नातं जोडता येतं. आणि म्हणूनच वारंवार आपण हा जो श्वास घेतो, एकाग्र चित्ताने आपण श्वास घेत राहिला तर आपलं आरोग्य सुधारेलच, परंतु आपलं मन सुद्धा शांत होण्यास मदत होईल आणि एक प्रकारचं मनाशी आपलं नातं आपल्याला जोडता येऊ शकतं, असं शिवराज गोरले या ठिकाणी आपल्याला सांगतात. पुढे लेखक म्हणतात, पण आपण श्वासाकडे लक्षच देत नाही. हे अतिशय खरं आहे, शाश्वत सत्य आहे की आपण आपल्या श्वासाकडे कधी लक्षच देत नाही. आयुष्यातला एक एक क्षण येतो आणि जातो, आपण क्षणांकडे लक्ष देत नाही. एक एक दिवस उजाडतो, मावळतो, आपण दिवसाकडे लक्ष देत नाही. सूर्योदय, सूर्यास्त होतो, तोही आपण नीट पाहत नाही. तो दिसतो तेव्हा आपल्याला दृष्टी आहे हेही आपण गृहीत धरतो. जे जे आनंद देणार आहे ते गृहीतच धरून चालल्यामुळे आपल्याला ना सृष्टीचं कौतुक वाटत ना दृष्टीचं. आपल्या श्वासाचं, आपल्या अस्तित्वाच्या आनंदाचं भान आपल्याला असायला हवं. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये अतिशय छान अशा प्रकारचा विचार लेखकांनी मांडलेला आहे. लेखक म्हणतात की आपण जो शरीर आणि मन यांना जोडणारा दुवा आहे श्वास, तर या श्वासाकडे मनुष्य हा कधी लक्षच देत नसतो. आपला श्वासोच्छवास सुरू आहे हेच त्याला एक प्रकारचं फक्त एक माहिती असतं, त्यामुळे तो त्याकडे कधी लक्षच देत नाही. तो एक प्रकारचा आनंद त्याला त्या ठिकाणी अनुभवताच येत नाही. आयुष्यातला एक एक क्षण हा येत असतो आणि जात असतो, परंतु त्या क्षणांकडे आपण कधीही लक्षच देत नाही. आपण क्षणांकडे लक्ष देत नाही. एक एक दिवस उजाडतो, मावळतो, आपण दिवसाकडेही लक्ष देत नाही. आपण आपल्या आजूबाजूला आपला जन्म झाला तेव्हापासून, बालपणापासून आपण बघत असतो की आपल्या या सृष्टीमध्ये एक एक दिवस उजाडतो, दुपार होते, संध्याकाळ होते, रात्र होते, पुन्हा एकदा सकाळ होते. म्हणजे दिवस उजाडतो, मावळतो, सूर्याचा प्रकाश आपल्याला सकाळी दिसतो, पुन्हा संध्याकाळी आपल्याला चंद्राचा प्रकाश दिसतो, सूर्य नाहीसा होतो. हे एक प्रकारचं आपल्या आजूबाजूला असणारं सत्यच आहे आणि आपण हे लहानपणापासून अनुभवत आहोत. त्यामुळे आपल्याला हा एक प्रकारचा सृष्टीतला आनंद या ठिकाणी अनुभवता येत नाही. आणि म्हणून आपण फक्त एक प्रकारचं आपल्या आजूबाजूला जे काही चालू आहे, एक एक क्षण येत असतो आणि जात असतो, त्याकडे आपण कधी लक्षच देत नाही. सूर्योदय होतो, सूर्यास्त होतो, तो सुद्धा कधीही आपण नीट पाहतच नाही. तो दिसतो तेव्हा आपल्याला दृष्टी आहे हेही आपण गृहीत धरतो. आपल्याला हा सूर्योदय होताना दिसत आहे, सूर्यास्त होताना दिसत आहे. हा आपण एखाद्या वेळी आपल्याला अचानक दिसला तरी आपल्याला त्याचा आनंद त्या ठिकाणी अनुभवता येत नाही. आपण त्यावेळी एक गृहीतच धरलेलं असतं की आपल्याला दृष्टी आहे म्हणून आपल्याला हा सूर्योदय आणि सूर्यास्त हा दिसणारच आहे, परंतु त्याचा जो खरा आनंद आहे तो आनंद आपण या ठिकाणी घेऊ शकत नाही. जे जे आनंद देणार आहे ते गृहीतच धरून चालल्यामुळे आपल्याला ना सृष्टीचं कौतुक वाटत ना दृष्टीचं. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना दृष्टी नाही त्या लोकांना खरं तर या दृष्टीचं महत्व हे खूप जास्त असतं. त्या लोकांना आपण दृष्टीचं महत्व हे विचारलं पाहिजे. आणि खरोखरच आपल्याला ही दृष्टी मिळालेली आहे तर या दृष्टीमध्ये दृष्टीमुळे आपल्याला निसर्गात दिसणाऱ्या आश्चर्यांचा आपण आनंद या ठिकाणी घेता आला पाहिजे, आनंद अनुभवता आला पाहिजे. आपल्या आजूबाजूला आपल्या सकाळी उठल्यानंतर सूर्योदय होतो, संध्याकाळी सूर्यास्त होतो, याचा आपण आनंद का घेऊ शकत नाही? कारण आपण आपल्याला दृष्टी आहे हे प्रकारचं गृहीत त्या ठिकाणी धरत असतो. आणि आपल्या आजूबाजूला ज्या काही घटना घडत आहेत, सूर्य उजाडतो, मावळतो,
हे ज्या घटना आपल्या आजूबाजूला घडतात ते सृष्टीचं कौतुक आपल्याला त्या ठिकाणी वाटतच नाही, कारण आपल्याला दृष्टीचं सुद्धा कधी कौतुक वाटतच नाही, हे लेखक आपल्याला या ठिकाणी सांगतात. म्हणून आपल्याला ना सृष्टीचं कौतुक वाटत ना दृष्टीचं कौतुक वाटत, आपल्या श्वासाचं, आपल्या अस्तित्वाचं, आपल्या अस्तित्वाच्या आनंदाचं सुद्धा आपल्याला भान असत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या उतारातून आपल्याला लेखक सांगतात की आपल्या अस्तित्वाचं, आपल्या श्वासाचं आणि आपल्या आनंदाचं आपल्याला भान हे असायलाच हवं. आणि म्हणूनच खरा आनंद ओळखायला विद्यार्थी मित्रांनो आपण प्रत्येकानं शिकलंच पाहिजे, असं लेखक या ठिकाणी सांगतात. पुढे लेखक म्हणतात, आपलं अस्तित्व हीच एक कमाल आहे, एक अद्भुत सत्य आहे. भले सापेक्ष असेल पण सत्य आहेच. जीवनाच्या युगायुगांच्या खडतर तपश्चर्येनंतर हा मानवी जन्म लाभला आहे. तो लाभला आहे हेच आनंदासाठी एक सबळ कारण आहे. आनंदासाठी आपलं असणं पुरेसं आहे. किंबहुना आपलं असणं हीच आनंदाची खूण आहे, ती अभिव्यक्ती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लेखक म्हणतात आपलं अस्तित्व ही सुद्धा एक प्रकारची कमाल आहे, एक प्रकारचं आश्चर्य आहे, अद्भुत अशा प्रकारचं आश्चर्य आहे, एक अद्भुत सत्य हे आहे. आपलं अस्तित्व म्हणजे एक अद्भुत सत्य आहे, कारण आपला जन्म, आपली माणसाची निर्मिती ही अशीच झालेली नाही, तर युगायुगांच्या जीवनाच्या खडतर तपश्चर्येनंतर हा मानवी जन्म आपल्याला या ठिकाणी लाभलेला आहे. भले सापेक्ष असेल पण हे एक प्रकारचं सत्यच आहे. सापेक्ष असेल म्हणजे अपेक्षा किंवा गरजा असलेला असेल, सापेक्ष जरी असेल तरी विद्यार्थी मित्रांनो, युगायुगांच्या आणि जीवनाच्या खडतर तपश्चर्येनंतर, मेहनतीनंतर आपल्याला मानवी जन्म या ठिकाणी लाभलेला असतो. आणि हा मानवी जन्म जर आपल्याला लाभला आहे तर हे आनंदासाठी एक सबळ असं कारण आहे, खरं कारण या ठिकाणी आहे. आणि आनंदासाठी आपलं असणं हेच पुरेसं आहे. या आनंदासाठी आपलं अस्तित्व, आपलं असणं पुरेसं आहे म्हणजे काय, की माणसाचं अस्तित्व हेच आनंद प्राप्त करून घेण्यासाठी, आनंद अनुभवण्यासाठी खूप पुरेसं आहे. किंबहुना आपलं असणं हीच आपल्या आनंदाची खूण आहे आणि अभिव्यक्ती आहे. म्हणजे काय, तर आपलं अस्तित्व हे आपल्याला आनंदासाठी पुरेसं आहे हे लेखक म्हणतात, परंतु याशिवाय आपलं असणं हीच आपल्या आनंदाची काय आहे, एक प्रकारची खूण आहे. म्हणजे आपण या ठिकाणी आपण जन्म घेतला म्हणजे आपल्याला आनंद प्राप्त झालाच, फक्त तो आपल्या अंतरंगात असला पाहिजे आणि तो आपल्याला अनुभवता आला पाहिजे. आणि ही एक प्रकारची आपली खूण तर आहेच, ही एक प्रकारची आपली अभिव्यक्ती सुद्धा आहे. अभिव्यक्ती म्हणजे काय, तर आपल्या अस्तित्वाचं एक प्रकटीकरण आहे. अभिव्यक्ती म्हणजे प्रकटीकरण किंवा विचार, संवेदना आणि भावना व्यक्त करणे, म्हणजे याला थोडक्यात आपण अभिव्यक्ती असं म्हणतो. आपले विचार, संवेदना आणि भावना ही मांडणं किंवा व्यक्त करणं म्हणजे एक प्रकारची अभिव्यक्ती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं असणं म्हणजेच एक प्रकारची आनंदाची काय आहे, आनंदाची खूण आहे. आनंदाचं ते एका ठिकाणी एक प्रकारे प्रकटीकरण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठामधून आपल्याला असे अनेक छान छान विचार या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत. आपण वेगवेगळे सुविचार बघत असतो, छान असे विचार आपण ऐकत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या सर्व सुविचारांचा, चांगल्या विचारांचा खजिनाच आपल्याला या पाठामध्ये मिळणार आहे. आणि नक्कीच आपल्याला जीवन जगत असताना, आयुष्य जगत असताना आपल्याला ही वाक्य या ठिकाणी प्रेरणा देऊन जाणार आहेत. ही वाक्य फक्त तुम्हा विद्यार्थ्यांसाठीच नाही तर सर्वांसाठी अशी प्रेरक अशी वाक्य आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, या त्यांच्या पाठाद्वारे मी आपल्याला सुद्धा एकच संदेश देऊ इच्छितो, एकच सांगू इच्छितो की हा पाठ या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोतच, परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपण अवांतर वाचन सुद्धा या ठिकाणी केलं पाहिजे. तर यासाठी ज्यावेळी आपल्याला काहीतरी प्रेरणा घ्यावयाची असते तर आपण शिवराज गोरले यांची ही प्रेरक पुस्तकं सुद्धा या ठिकाणी वाचलीच पाहिजेत, किंवा ऑडिओ आपल्याला उपलब्ध असतात ती आपण पुस्तकं ऐकलीच पाहिजेत. आपल्याला हा एक पाठ दिलेला आहे, आयुष्य आनंदाचा उत्सव. अशाच अनेक प्रकारच्या पाठांचा खजिना आपल्याला या पुस्तकांमध्ये मिळेल. तर मजेत जगावं कसं, माणसं जोडावी कशी, यशस्वी व्हावं कसं, आणि त्याच प्रकारे तुम्ही बदलू शकता या प्रकारची अनेक प्रेरक पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत. तर ही पुस्तकं आपण नक्की वाचा. आता 12वीत असताना नाही वाचली तर आपल्या आयुष्यामध्ये ज्यावेळी आपल्याला काहीतरी वेगळी प्रेरणा घ्यावयाची असेल तर त्यावेळी आपण ही प्रेरक अशी पुस्तकं आपल्या स्वतःमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी,
काहीतरी प्रेरणा घेण्यासाठी, आपण आयुष्यात यश मिळवण्यासाठी, पुढे जाण्यासाठी अशी प्रेरक पुस्तकं सुद्धा वाचलीच पाहिजेत. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण हेच एक बघितलं की आनंद हा आपल्या आजूबाजूला असतो, आपल्या चहू बाजूंना असतो, आपल्या जवळ असतो. आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे हे एक प्रकारचं शाश्वत सत्य आहे. म्हणून काखेत कळसा गावाला वळसा याप्रमाणे इतरत्र आनंद शोधत राहण्यात काहीही अर्थ नाही. आनंद हा आपल्या चहू बाजूंना जरी असला तरी सर्वात महत्वाचं म्हणजे तो आपल्या अंतरंगात असणं हे जास्त गरजेचं आहे. आणि खरं तर आपल्या मनुष्याच्या अस्तित्व असणं हाच खरा प्रकारचा आनंद आहे, आनंदाची खूण आहे, आनंदाची ही एक प्रकारची अभिव्यक्ती आहे. आपल्याला खडतर प्रयत्नांनंतर हे जीवन, हे माणसाचं अस्तित्व प्राप्त झालेलं आहे आणि म्हणूनच आनंद अनुभवणं आपण याद्वारे शिकलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं की हे आजच्या तासिकेला पुरेसं आहे आणि तुम्हा सर्वांना हे समजलं सुद्धा असेलच. तर रोजप्रमाणे जाता जाता मी तुम्हाला एक सुविचार सांगतो तासिका संपत असताना. तर आज मी तुम्हाला सुविचाराऐवजी कवी सुरेश भट यांच्या कवितेतील 4 सुंदर ओळी याद्वारे सांगणार आहे, जे आपल्या या पाठाशी निगडित आहेत. आपल्या या पाठाचं शीर्षक आहे आयुष्य आनंदाचा उत्सव. आणि आयुष्यावर लिहिलेल्या सुरेश भटांच्या गझल, कविता प्रसिद्ध आहेत. तर त्यामधील 4 ओळी मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. सुरेश भट म्हणतात, आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे. आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे. रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे. काट्यातही फुलांची झुलती कमान आहे. उचलून घे हवे ते, दुनिया दुकान आहे. जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं, कधी रडावं लागतं. सुखासाठी कधी हसावं लागतं, कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावंच लागतं, पाण्यालाही उंचावरून पडावंच लागतं. अतिशय छान असा विचार यामध्ये कल्पना या ठिकाणी केलेली आहे. आणि हे शाश्वत सत्य आहे की आयुष्य छान असेल, छान आहेच, थोडं लहान आहे, परंतु हे अतिशय छान आहे. आणि म्हणून वेड्या माणसा रडू नकोस, लढण्यात खरं जीवन जगण्यातच शान आहे. काट्यात सुद्धा फुलांची झुलती कमान आहे. आपण गुलाबाचं फूल ज्या ठिकाणी बघतो तर त्या गुलाबाच्या फुलाला काटे असले तरी छान असं फूल त्या ठिकाणी उमललेलं असतं. आणि उचलून घे हवे ते, दुनिया दुकान आहे. कोणत्याही ठिकाणी तुम्ही जा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आनंद हा मिळणारच आहे. म्हणून दुनिया हे दुकान आहे. उचलून घे हवे ते, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आनंद मिळणारच आहे. जगणं निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे आयुष्य अतिशय छान आहे, म्हणून जगणं निरर्थक म्हणू नका. आणि जगणं निरर्थक म्हणणारा अतिशय बेईमान आहे. दुःखासाठी कधी हसावं लागतं, कधी रडावं लागतं. सुखासाठी कधी हसावं लागतं, कधी रडावं लागतं. सुख प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला कधी कधी हसून हसून आनंद प्राप्त होतो, तर कधी कधी आपल्याला रडावंही लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावंच लागतं. तर विद्यार्थी मित्रांनो, सुंदर धबधबा आपण ज्यावेळी वाहताना बघतो, त्या सुंदर धबधब्याला अतिशय उंचावरून खाली पडावंच लागतं. आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात सुद्धा वेगवेगळ्या अडचणी येणारच आहेत. पण या अडचणीतून मार्ग काढत आपण या आनंदाचा स्वीकार करायला या ठिकाणी शिकलं पाहिजे. हीच शिकवण आपण या तासिकेद्वारे घेऊया. आणि आयुष्य आनंदाचा उत्सव हा राहिलेला पाठ आपण पुढच्या तासिकेला बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ तुम्ही सुद्धा घरी व्यवस्थित वाचा, हे एवढंच मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद.